लोकशाही म्हणजे जनतेचं राज्य आणि हे राज्य मतदार राज्यावर अवलंबून असते. मतदार राज्य हो, मतदार राज्य या लोकशाहीच्या जागरातून आम्हाला जागृत करायचंच आहे. मतदार राज्याला जागृत करायचं आहे म्हणजे मतदार राजा झोपला आहे का? मतदार राज्याला जागृत करायचं आहे म्हणजे मतदार राजा झोपला आहे का? अगं सखी, मतदार राजा झोपला नाही, पण त्याला आला आहे फक्त मरगळ, येतोय त्याला कंटाळा, करतोय तो आळशीपणा. अरे तू केव्हा का आला? बसलाय वाट बघत. हो, वाट बघत आपण दुसऱ्यांना पैशाची व्यवस्था होतो म्हणून आपल्याला मजा वाटत असे आणि आपल्याला मताचा अधिकार मिळत असे. काही सुशिक्षित मतदार देखील मतदान करायचा कंटाळाच करतात. काही सुशिक्षित मतदार देखील मतदान करायचा कंटाळाच करतात. अशिक्षित माणसांना समजू शकतो हो, अशिक्षित माणसांना समजू शकतो हो, मात्र शिकला सवरला माणूस देखील मतदानाला न जाता आपल्या फॅमिलीशी सहलीला जातो. पण श्रीमंत परिस्थितीमधील देखील माणसं मतदानाला जायचं कंटाळाच करतात. हो, म्हणून आम्ही लोकशाहीचा जागर करतो. हो, म्हणून आम्ही लोकशाहीचा जागर करतो. मतदाराला जागृत करायला आलो आहे. मतदाराला जागृत करायला आलो आहे. चला तुम्हाला एक गंमत दाखवते. हो, हे गंमत कशाला नाही ना, मतदानाला करण्यासाठी काही माणसं खूप चित्रविचित्र वागतात. हो, हसावं की रडावं आता या प्रसंगातच बघावं. चला रे बाबा, लवकर चला मतदान करून. हो हो, तुम्ही वा, आम्ही आलो. सकाळच्या वेळेत गर्दी पूर्ण नसते, लवकर मतदान होऊन जाईल. मी जरा वाट बघतोय. कोणाची वाट बघतोय? आपला गण आहे ना, तो काहीतरी आणतोय आता. आता माझी ठाण्यात आलं, तुम्ही कशाची बरं वाट बघतोय? आपल्या अख्खा आयुष्य तर फक्त काम करण्याचंच असते. फक्त एक मतदानाचा दिवस असतो, तेव्हा ते आपल्या पाया पडतात, पाकिट देतात. मग कशाला करायचं त्याला? तुला माहित आहे का? दुर्गे काकूंनी मागचा महिना बलजड घेतला, त्या कितीला आहेत? 1 लाख रुपयांना. 1 लाख रुपये? हो, म्हणजेच एक बैल आहे 50,000चा. 50,000? तुला माहित आहे का एका म्हशीची किंमत किती आहे? असं 17,000. पण हे तू मला काय विचारत आहे? अरे सांग रे बाबा, पण तू पहिला माझ्या प्रश्नांचे उत्तर दे. सांग, म्हशीची किंमत असेल 87,000. आता सांग, सारंगखेड्यात बाजारात घोडा केवढ्याला विकायला गेला जातो? 2 करोड रुपये. जे श्रीमंत लोक आपल्या घरात कुत्री मांजरी पाळतात त्यांची ही किंमत लाखाच्या घरात असते. पण तू हे सगळं आम्हाला कशाला सांगतो? आता तर भिकारी देखील 1 रुपये घेत नाही, म्हणजे ते दिवसभरात 100 ते 150 रुपये कमवतात. अरे पण हे सगळं का सांगतो? आता का भंगारवाला देखील 50 रुपये तुला भंगार विकतोय? अरे पण हे सगळं आम्हाला काय सांगतोय? अरे पण हे सगळं आम्हाला सांगतोय. रद्दीवाला रद्दी देखील 15 ते 20 रुपये किलो घेईल. अरे पण हे सगळं आम्हाला का सांगतोय? अरे पण हे सगळं आम्हाला का सांगतोय? हे सगळ्याचं बा आम्हाला का सांगतोय? तू खा खा खा. काय रे, तुम्ही तुमची किंमत भंगार, कुत्री, मांजरी यांच्या बरोबर समजली आहे. आता बघितली ना पहिल्या प्रसंगाची गंमत, आता पहा दुसरा प्रसंग. हा 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 हा, यम है हम. ए चित्रगुप्त, आलो 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 महाराज. सांगा ना महाराज, महाराज काय झालं महाराज? अरे याची आधी असं काय रे? जायचं नाही का कामावर? 1 मिनिट थांबा महाराज, यादी बघून सांगते. मी ना 30 नोव्हेंबर गडचिरोली जिल्हा. चला महाराज, आरोपी सापडला, गडचिरोली जिल्ह्याला जाऊ. चला चला. अरे मला धक्का कोणी दिला? इथे तर कोणीच दिसत नाही. काय सखी, काय झालंय? तू कसं काय पडलीस तिथे? तर कोणीच दिसत नाही. हा हा हा, यम है हम. आवाज तर येतोय पण दिसत कोणी नाही. महाराज, आपण यांना दिसत नाही. जर आपली गाडी दाखवा. हा हा हा, यम है हम. कोण महाराज? इथे तर कोणीच दिसत नाही आहे. फिरायला निघालेत काय तुम्ही? अरे मूर्ख माणसा, महाराज पर कोणालाही दर्शन देतात काय? महाराज तुला दर्शन दिले म्हणजे ते तुझे प्राण घ्यायला आले. तो म्हणजे मी मरणार? हो, तुझे प्राण घ्यायलाच आम्ही आलोय. पण माझी फक्त एकच विनंती, मी अजून तरुण आहे, मला घर बांधायचं आहे. या जगात कितीतरी व्यक्ती आहे जीवनाला कंटाळलेली, त्यांना घेऊन जा ना. अरे मूर्ख माणसा, ज्याची वेळ ठरली आपण त्यांना घेऊन जातो. आम्ही कोणाचाही भेदभाव करत नाही. जर तो गरीब असो, श्रीमंत असो, म्हातारा असो किंवा तरुण असो. चला महाराज, आपली साथ उचला. माझी फक्त एकच विनंती, सध्या भारत देशात निवडणुका सुरू आहे, मला एकदा तरी मतदानाला जाऊ द्या. हे चित्रगुप्त, हे मतदान म्हणजे काय रे? महाराज, मतदान म्हणजे आधीसारखा आता राजा होत नाही, तर जनतेमधून एक नेता निवडतो, त्यालाच मतदान म्हणतात. वा वा वा, आवडला मला. महाराज, आपण यांना एक मौका दिला पाहिजे. यांच्या देशामध्ये मतदानाचे खूप वारे चालू आहेत. आपल्याला यांना जीवनदान दिलं पाहिजे. हो हो, कदाचित त्यांच्या एका मतामुळे योग्य प्रतिनिधी निवडू शकतो. नवे वर्ष नवे दिशा मतदानाचा आहे उद्देश असा. मताची ताकद ओळखूया, योग्य प्रतिनिधी निवडूया. मताची ताकद ओळखूया, योग्य प्रतिनिधी निवडूया. आपले मत आपले भविष्य, आपले मत आपले भविष्य. मतदान करा,
दिशा, लोकशाही रेषेला वाढवूया आपली तिरंगाची शान. छेडा करूया आपल्या देशासाठी मतदान, छेडा करूया आपल्या देशासाठी मतदान. अहो मंडळी, तुम्ही बघितले ना, माणसाने स्वतःची किंमत किती कमी करून घेतली आहे आणि दुसऱ्या प्रसंगात मतदानामुळे त्यांना जीवन दान भेटले आहे आणि दुसऱ्या प्रसंगात मतदानामुळे त्यांना जीवन दान भेटले आहे. आता तुम्ही बघितलं ना मतदान कसं जागृत करायचं आहे, तर मी मतदानाविषयी एक पोवाडा सादर करत आहे. अरे गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनी ऐकावा, ध्यान देऊनी ऐकावा. मतदार बंधू मतदार राजा असा कसावा नसावा. जी जीर माझा राजा रे तू, माझा राजा रे तू. अरे गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनी ऐकावा, ध्यान देऊनी ऐकावा. मतदार बंधू मतदार राजा कसा असावा नसावा. जी जीर माझा राजा रे तू, माझा राजा रे तू. मुलगाच आळशी कंटाळ खोर, मतदान राजा नसावा, मतदान राजा नसावा. मुलगाच आळशी कंटाळ खोर, मतदान राजा नसावा, मतदान राजा नसावा. देशहित तू जपणार राजा, मतदान राजा असावा, मतदान राजा असावा. अरे गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनी ऐकावा, ध्यान देऊनी ऐकावा. मतदार बंधू मतदार राजा कसा असावा नसावा. जी जीर माझा राजा रे तू, माझा राजा रे तू. पैसे खाऊनी पार्टी झोडणार, मतदान राजा नसावा, मतदान राजा नसावा. पैसे खाऊनी पार्टी झोडणार, मतदार राजा नसावा, मतदार राजा नसावा. जनतेचं राज्य रयतेचं राज्य, लोकशाही आणणार असावा, लोकशाही आणणार असावा. जनतेचं राज्य रयतेचं राज्य, लोकशाही आणणार असावा, लोकशाही आणणार असावा. अरे गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनी ऐकावा, ध्यान देऊनी ऐकावा. मतदार बंधू मतदार राजा असा कसावा नसावा. जी जीर माझा राजा रे तू, माझा राजा रे तू. धर्म जात आणि पंत बघूनी मतदान करणार नसावा, मतदान करणार नसावा. धर्म जात आणि पंथ बघूनी मतदान करणार नसावा, मतदान करणार नसावा. समता न्याय स्वातंत्र्यासाठी मतदान करणार असावा, मतदान करणार असावा. अरे गावकरी दादा माझा पोवाडा, ध्यान देऊनी ऐकावा, ध्यान देऊनी ऐकावा. मतदार बंधू मतदार राजा कसा असा